Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. आज इयत्ता डे अकॅडमी आय एम विनर संचलित आज इयत्ता तिसरीचा आपला ऑनलाईन लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण आज इयत्ता तिसरीच्या मुलांसाठी संख्येची 4 अंकी संख्येची विस्तारित मांडणी शिकायचं आहे. तर आता पहिल्यांदा 4 अंकी संख्येची विस्तारित मांडणी एकक, दशक, शतक, हजार नुसार आपण कशा पद्धतीने करायचंय हे बघूयात. तुम्ही वह्या काढू शकता. वह्यांच्या आधारे तुम्ही काय करायचं आहे, त्या संख्यांची विस्तारित मांडणी आपण आता शिकायची आहे. उदाहरण आहे इथं बघा, 4056. 4056 ही संख्या आहे. त्याच्यामध्ये विस्तारित मांडणी कशा पद्धतीने करायची बघा. तर 4 आता ह्याची विस्तारित मांडणी 4 गुणिले 1000 म्हणजेच काय करायचं आहे, 1000 इथं कंसात मी लिहिणार आहे 1000 म्हणजे 4000 ला आपण 1 न काय केलेला आहे, गुणाकार केलेला आहे. त्याच्यानंतर अधिक हे पद्धत कशी मांडलेली आहे बघा. अधिक आता इथे किती आहे, 0 आहे. त्यामुळे शून्यामध्ये किती शून्य मिळवलं तर आपण काय करू शकतो, 0. मग हे 0 कोणत्या स्थानाचं आहे, हे 0 आहे शतक स्थानाचं. शतक अधिक आता 5 या संख्येची स्थानिक किंमत किती होणार आहे, 50. मग ह्याला काय म्हणायचं आहे, दशक स्थान आहे. कोणत्या संख्येचं आहे हे, दशक स्थानचा अंक आहे 5 हा. त्याच्यानंतर अधिक 6 बरोबर हे एकक स्थानचा अंक आहे. आलं लक्षात. मग आता ह्याचा आपण कसं घेऊया बघा, गुणाकार करताना 4 गुणिले 1000 अधिक आता हे 0 आहे तसं 0 गुणिले शतक 0 अधिक जरी केलं तर आहे तसंच राहणार. 5 गुणिले दशक आणि 6 गुणिले एकक, अधिक चिन्ह इथे 6 गुणिले एकक. म्हणजेच काय, ही मांडणी आपण विस्तारित 4 गुणिले 1000. आता 4 गुणिले 1000 म्हणजे 1000 न गुणायचं आहे. अधिक 0 अधिक 5 बरोबर 5 दशक म्हणजे 50 आणि अधिक 6 गुणिले एकक म्हणजे कसं, 4000 ची किंमत 4000 अधिक 3 1 0 आहे. आता हा 1 0 आहे तसं आपण लिहूया. अधिक 50 आणि अधिक आहे 6. मग जर यांची आपण एकाखाली 1 करून जर बेरीज केली तर 6 वरून 5 आहे तसे 5, 0 आहे तसे 0 आणि अधिक 4 हे आहे कसं होणार आहे तसं 4 हे राहणार आहे. 4056 हे गणित आहे तसं राहणार आहे. नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये आता इथं मी उदाहरण देणार आहे बघा. अजून एक सोडून देणार आहे तुम्हाला. 3335 3335 या संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्यायातून शोधायची आहे. या संख्येची योग्य विस्तारित मांडणी आपण पर्यायातून शोधूया. पर्याय कशा पद्धतीने देतात बघा. तर पर्याय कशा पद्धतीने देतात, तर आता पर्याय बघा ह्याचे सगळ्याचे. अधिक 300 अधिक 30 अधिक 5, दुसरं 300 अधिक 30 अधिक 5 याची योग्य विस्तारित मांडणी आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. अधिक 300 अधिक 30 अधिक 5, तिसरा आहे 3000 अधिक अधिक 5. तर दिलेल्या संख्यांची विस्तारित मांडणी कोणती आहे, दिलेल्या संख्याची विस्तारित मांडणी कोणती आहे तुम्ही पर्यायातून शोधायची आहे. 3335 ही संख्या दिलेली आहे. आता ह्या संख्येची विस्तारित मांडणी तुम्ही कोण सांगू शकताय का, तर काय करायचं, बरीच मुलं पहिल्यांदा 1 म्हणतात नंतर 2 म्हणतात, पण हे
आपल्या स्पर्धा परीक्षेला एकदा एक सांगायचं, एकदा दोन सांगायचं, एकदा तीन सांगायचं, एकदा चार. पण यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, नीट पर्याय वाचले पाहिजेत. सगळे पर्याय पहिल्यांदा नीट बघा. 3000 आहे म्हटलं 3000 अधिक 300 अधिक 35 आहे म्हणजे 35 म्हणजे 30 येणार आणि त्याच्यानंतर 5 येणार आहे. बरीच मुलं हा एक नाही 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 दोन नाही 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 तीन नाही 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 चार अशा प्रकारे काय करतात, उत्तर सांगतात. पण आपल्याला हे असं स्पर्धा परीक्षेला चालत नाही. एकदा तुम्ही जर बघितला, जर आपल्याला कन्फ्युज होत असेल तर आपण पटकन याच्यावर विस्तारित मांडणी काढू शकतो. आपल्याजवळ वेळ असतो. 3000 आता 3000 पहिल्यांदा, त्याच्यानंतर 300, त्याच्यानंतर 30 आणि मग 5. अशा पद्धतीने काय आहे त्याची मांडणी होऊ शकते. मग ही संख्या या पर्यायामध्ये कुठे आहे आपण चूज करायची. आलं का लक्षात? सगळ्यांनी पहिल्यांदा फळाकडे जायचं आहे. बरीच मुलं पहिल्यांदा अजून एक सांगते, एकदा 4 नाही नाही मग 2 नाही नाही 3 असं करून स्पर्धा परीक्षेला चालत नाही. एकच बघायचं तर परफेक्ट बघायचं. त्यासाठी आपल्याला काय करायचं, ही संख्या आहे ना त्याची आपण विस्तारित मांडणी आपण स्वतः एका बाजूला काढायची. 3000 अधिक 300 अधिक 30 अधिक 5 काढली. तर हे अशा पद्धतीने विस्तारित मांडणी जर तुम्ही काढला आणि तो पर्याय मग ह्याच्यातला शोधायचा आहे. ही विस्तारित मांडणी काढल्यानंतर हा पर्याय कुठं आहे, 1 नंबरला आहे का नाही, इथं 3 नंबर आहे का नाही. पहिल्यांदा 0 0 आहे म्हटल्यावर ही कट पद्धती वापरायची. एक तर इथं 3000 आहे, मग इथं 003 म्हणजे ही तीनच संख्या झाली. कट म्हणजे हा पर्यायाकडे लक्ष द्यायचं नाही. पुढं 3000 आहे म्हणजे ह्याच्याकडे बारीक लक्ष. इथं 300 आहे, हा पण पर्याय कट. इथं 3000 मध्ये आपण कन्फ्युज व्हायचं नाही. 3000 आहे 300 आहे इथं नाही 300 तर परत 3000 आहे. म्हणजे हे पण काहीतरी इथं 300 आहे, पुढे संख्या वाचूया. नंतर 30 नंतर 5 म्हणजे परफेक्ट मीच 4 वेळा बघितलं की हा पर्याय बरोबर आहे का. मग तुम्ही सुद्धा डायरेक्ट उत्तर न सांगता तीच संख्या 4 ते 5 वेळा बघायचे की पर्याय बरोबर आहे काय. नाहीतर आपण काय करतो गडबडीत हा नाही हे बरोबर आहे, पर्याय 3 बरोबर, पर्याय 4 पण बरोबर करतात एक एक मुलं. पण इथं इथं पण 3000 आहे, इथं पण 3000 आहे, हे असं चालणार नाही. तर इथं डायरेक्ट संख्या शून्य किती पाहिजे हे बघायचं. बरीच मुलं स्वतःला येतं या भावनेत उड्यात जातात, उडी मारेल त्याच्याबद्दल भरपूर चुकू शकतं. हे आपल्याला आता इथं चालणार आहे. बघा आता एक बघा 3007 या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातील कोणती तुम्हाला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4 त्याच्यातली 3007 तर 3007 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती तर तुम्ही शोधायची आहे. 1-2 मिनिटं वेळ द्या. तुम्ही काय करा, काही वेगळ्या पद्धतीने पण विस्तारित मांडणी इथं मांडू शकतात. आता इथं 3000 अधिक 0 अधिक 7 एक आहे. कधी कधी काय येतं तिन्ही पर्याय बरोबर असतात. 3007 ची मांडणीमध्ये तिन्ही पर्याय बरोबर असतात, एक चुकीचं असतं. चुकीचा पर्याय सुद्धा आपल्याला देता येतो. ते पण गणित आता मी तुम्हाला देणार आहे. बघा इथं 300 अधिक 70 अधिक 7 आहे. हा पण एकदम कट पद्धती, हा तर कधीच बसणार नाही कारण पहिल्यांदा 300 आहे. 300 होतच नाही आपली संख्या, 3000 होणार आहे. त्याच्यानंतर 3000 अधिक 00 अधिक 71 कट पद्धती, त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बसत नाही. मग डायरेक्ट 3000 अधिक 7 इथं दिलेलं आहे. 3000 हे 3 शून्य दिलेले आहेत, अधिक 7 एकक सुद्धा इथं दिलेलं आहे. पुढे बघा तर 8000 अधिक 300 अधिक 80 अधिक 4 या संख्येची आपल्याला काय करायची आहे. तर या विस्तारित मांडणीतून येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर बघा 8304 2
दुसरी संख्या आहे 8,000, तिसरी आहे, चौथी आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तर दिलेली विस्तारित मांडणीतून योग्य संख्या तुम्हाला शोधायची आहे. तर याच्या विस्तारित मांडणीतून तयार होणारी संख्या शोधायची आहे. तर बघा कोणती संख्या येऊ शकते तुम्ही शोधायचं आहे. ज्यांना कन्फ्युज आहे तुम्ही यांची बेरीज करून ही संख्या काढू शकताय. तुम्हाला वाटत असेल की मला हे संख्या कन्फ्युज व्हायला लागल्या, बरीच मुलं याच्यात कन्फ्युज होतात. तुम्ही काय करायचं, इथं 8,000 लिहायचं. 8,000 लिहिलं, बरोबर शतक स्थानच्या स्थानी 3 लिहायचं. 300 बरोबर 80. एक एक घर कमी कमी होत गेलेलं आहे बघा, ह्याच्यावर लक्षात ठेवा. आणि मग शेवटला 4 अधिक अधिक, 4ची 4 वरून घेतले, 8 8 आहे तसे वरून घेतले, 3 3 आहे तसे वरून घेतले, 8. 83 84 उत्तर आहे, म्हणजे 8,384 हे उत्तर आहे त्याचं. तर 8,384 पर्याय कुठे आहे बघायचं. बऱ्याच मुलांना मी गोंधळात टाकण्यासाठी इथं 0 दिलेला होता. मग हे किती झालं, 83,84,00,000 झालं. ही संख्या 5 अंकी आहे. हजाराची संख्या नेहमी 4 अंक संख्यात पाहिजे. मग हे 83,84,00,000 ही झाले. हे सुद्धा 80,308 झाले. हे 8,304 झाले. हे 8,384 करेक्ट झाले. बघा अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये अजून अशी गणित मी तुम्हाला देणार आहे. संख्येची विस्तारित मांडणी, बरोबर विस्तारित मांडणी तुम्ही शोधायची आहे. तर या संख्येची बरोबर विस्तारित मांडणी शोधायची आहे. तर व्यवस्थित निरीक्षण करून सोडू शकता. तर दिलेल्या संख्येची विस्तारित मांडणी तुम्ही शोधायची आहे. तर संख्या बघा आणि त्याची विस्तारित मांडणी, योग्य विस्तारित मांडणी करायची आहे. इथं पुढं त्याच्यासारखीच एक संख्या देणार आहे. या संख्येची पण विस्तारित मांडणी तुम्हाला शोधायची आहे पर्यायातून. चौथा पर्याय आहे. बघा तर या दोन्ही, ही दिलेली आहे विस्तारित मांडणी, ही आहे विस्तारित मांडणीची संख्या, ही आहे विस्तारित मांडणीची संख्या आणि दिलेली आहे पर्याय विस्तारित मांडणी. तर या दोन्ही पैकी तुम्हाला काय करायचं आहे, कोणती विस्तारित मांडणीची संख्या व कोणती विस्तारित मांडणी आहे ते 2 मिनिटं देतो तुम्हाला, तुम्ही शोधून काढायचं आहे. तर बघा पहिल्याच उत्तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. पहिल्याच उत्तर बघा 700 700 अधिक 90, 700 अधिक 90 अधिक 9 आहे. तर बघा बरीच मुलं गोंधळून काय जातात, इथं 700 आहे म्हणजे 700 आपण बेरीज करायच्या. आपण तोंडी काय करू नका, तुम्हाला सांगतो. तर ह्या
गणिती क्रिया म्हणजे जे तोंडी गणित करल विद्यार्थी त्याचं गणित चुकणारच. जो विद्यार्थी अशी मांडणी 700 अधिक 90 अधिक 9, बरीच मुलं 7000 म्हणतात. 0 अधिक 0 अधिक 9, 9 वरून घेतले 9, वरून परत घेतले 7, आणि 7च्या खाली कोणताही अंक नाहीये त्यामुळे 7 आहे तसे लिहिले. 799 उत्तर आले. मग ते उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. बरीच मुलं 7999 सुद्धा करू शकतात. कारण की काय होते माहितीये का, इथं 700 आहे हे आपल्या डोक्यातच येत नाही. आता आली गोष्ट, त्यामुळं ही मांडणी करून घ्यायची, संख्या किती आहे बघून मांडणी करून घ्यायची. आता इथं आले 8991. आता ह्या पर्याय सगळ्यांनी बघा. आता पहिल्यांदा मी ह्याची मांडणी मांडणार आहे. हा, मी डायरेक्ट तोंडी कधीही गणित करणार नाहीये, कारण तुम्हाला ती सवय लागल. या संख्येची पहिल्यांदा मी विस्तारित मांडणी मांडणार आहे. 8000 अधिक 900 अधिक 90 अधिक 1. आलं लक्षात सगळ्यांच्या? आलं लक्षात? तर बघा 8000 ही 8 नंतर 3 शून्य कुठं आहेत? इथं आहेत, पण इथं 900, इथं 901 आहे. म्हणजे ही संख्या चुकलेली आहे. पर्याय क्रमांक 2 800 आहे इथं, तर 800 ह्या पर्याय चुकीचा आहे, कारण इथं 8000 घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये 800 म्हणजे ही संख्या अशी होणार आहे. 800 अधिक 900 अधिक 90 90 आणि मग 1, म्हणजे हा सुद्धा पर्याय 2 नंबरचा चुकीचा होणार आहे. तर 8000 अधिक 900 हा सुद्धा पर्याय चुकीचा होणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. याच्यामध्ये 8000 अधिक 900 अधिक 90 अधिक 1, ऑप्शन नंबर 4 हा आपला काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. बरीच मुलं अशामध्ये गोंधळून जातात. अजून एक गोंधळून टाकणारा पुढचा प्रश्न आहे, कोण व्यवस्थित तुमच्यापैकी सोडवते बघा. तुम्ही काय करायचं आहे, ही विस्तारित बरीच मुलं काय करतात, फक्त फळ्यावर शिकवतेलं बघा लागल्यात आणि वहीत कुणी करत नाही. पण गणित हा असा विषय की ज्यावेळी तुम्ही क्रिया करताय वहीमध्ये तेव्हा तुमचं गणित बरोबर येते. गणित ही तोंडी करण्याची काय नाही, तोंडी करण्याचा विषय आपला नाही आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, गणित तुम्ही शक्यतो यात बरीच मुलं चुकलेली बघा. आता पुढे गोंधळून टाकणार जी मुलांना वाटतं की मला येतं त्यांना गोंधळून टाकणारा पर्याय आहे. आता बघा, तर 3025 या संख्येची विस्तारित मांडणी तुम्ही करायची आहे. कोणती बरोबर आहे हे शोधायचं आहे पर्यायामध्ये. तर बघा, तर दुसरं आहे तिसरं आहे तिसरं आहे इथं ऑप्शन बघा, 1 व 2 बरोबर, 2 व 3 बरोबर, चौथा ऑप्शन आहे त्याच्यानंतर 2 व 4 बरोबर, आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. 1 व 2 बरोबर, 1 व 2 बरोबर. तोंडी कुणीही गणित करू नका. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे याच्यामध्ये, त्या पर्याय मी दिलेले आहेत, पण त्या पर्यायामध्ये कोणता पर्याय नेमका बरोबर आहे. 1 व 3 बरोबर आहे, 2 व 3 बरोबर आहे, 3 व 4 बरोबर आहे, किंवा 1 व 3 बरोबर आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, बरोबर पर्याय याच्यामध्ये शोधायचं आहे. तर करू शकताय तुम्ही. तर तो गणित ही तोंडी करण्याचे आपल्याला हे नाहीये, तर तुम्ही हे गणित सोडवून दाखवायचं आहे.
बघा 2 मिनिटं वेळ दिला तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, गणित तुम्ही केलं तर बरं होईल. तर या संख्येची मी विस्तारित मांडणी पहिल्यांदा करणार आहे. बघा, या संख्येची पहिल्यांदा आपण विस्तारित मांडणी ही करायची आहे. त्या विस्तारित मांडणीनुसार आपण जाऊयात. याची विस्तारित मांडणी आहे, किती पद्धतीने करता येते बघा, 3000 अधिक 000 अधिक 20 अधिक 5 एक पद्धत होऊ शकते, किंवा 3000, आता मी एकदा शून्य लिहिला तरी हा 3000च्या खाली बरोबर एकक स्थानी येऊ शकतो, अधिक 20 अधिक 5. तर अशा प्रकारे सुद्धा आपण इथं एक शून्य जरी घेतला एकक स्थानाला, तरी आपल्याला काय होतं, ती सुद्धा संख्या बरोबर येते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आपल्याला, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हा काय आहे, पर्याय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 ला 3025 5 म्हणजे इथं 30 होणार. ऑप्शन नंबर 3 ला 300 आहे, 3000 नाहीये तर इथं 300 आहे. 300 अधिक 200 अधिक 5, 3000 म्हणजे 3 वर 3 शून्य आल्या पाहिजेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन नंबर हा 4 आहे, ऑप्शन नंबर 2 व 3 बरोबर याच्यामध्ये येतो, कारण की इथं 3000 अधिक 0 अधिक 20 अधिक 5 हे बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं पण 3300 हा पर्याय बरोबर येतो. इथं जर 4 नंबर ऑप्शनला 300 आहे, 3000 नाही, त्यामुळे पहिलीच संख्या इथं चुकलेली आहे. पहिलीच संख्या इथं चुकलेली आहे. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट आता पुढचं गणित तुम्हाला सोडवायचं आहे. तर बघा, 3 गणित इथे देणार आहे. 600 अधिक 70 अधिक 7 बरोबर 6 डॅश 7. तर या डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येते, 6 0 70 अधिक 7. तर या डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येते सांगायचं आहे, 5909 5000 अधिक 5000 अधिक 900 अधिक 00 अधिक 9 बरोबर. तर या डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येते, 5 9 0, चौथा पर्याय आहे 00. तर पुढचं गणित आहे 6016 6000 अधिक 00 अधिक 10 अधिक 6. तर याच्यामध्ये तर दिलेल्या संख्यामध्ये डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येते, तर 6 0 1, तिसरा पर्याय 1 आणि चौथा पर्याय आहे 6. तर दिलेल्या संख्यांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला अजून पण सांगतो, ही गणित आहे. गणित हे वहीत जो करल तो यशस्वी होईल गणितात कायम तुम्हाला स्पर्धा परीक्षेला. आतापासून तुम्ही जर वहीत गणित सोडवायचं जर प्रॅक्टिस केला, तर तुम्हाला भावी आयुष्यात पूर्ण स्पर्धात्मकला काय होणार आहे, व्यवस्थित होणार आहे. वही पेन शिवाय तुम्हाला गणित सोडवताय. बरीच मुलं तोंडी करतात आणि तिथंच चुकतात. आतापर्यंत जेवढी गणित झाली त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचे मार्क्स गेलेले असणार आहेत. त्यासाठी पहिल्यांदा गणित मी सुद्धा तुम्हाला उत्तर सांगताना मी इथं गणित करतोय, रीत करत आहे आणि मग तुम्हाला त्याचं परफेक्ट उत्तर. त्यामुळे तुम्हाला पण ती सवय लागायला पाहिजे. आता 600 अधिक 70 अधिक 7 बरोबर डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येईल पर्यायातली, 5000 अधिक 900 अधिक 00 हे तर संख्या कोणती येणार आहे. एक 5 मिनिटं वेळ देणार आहे. त्याची उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहा आणि ज्यावेळी मी सांगेन तेव्हा ती बरोबर आहे काय चेक करा. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ऑप्शन नंबर 3 घ्या, ऑप्शन नंबर 4. तर तुम्ही काय करायचं आहे, याची उत्तरं सांगायची आहे.
तर बघा संख्येची विस्तारित मांडणीमध्ये तर आपण ही गणित आता काय करूयात, तर इथं आपण गणित करूयात. आता पहिल्यांदा ही जी मांडणी केलेली आहे विस्तारित मांडणी, त्याचे आपण काय करूया, संख्येत रूपांतर करूया. काय करूयात, संख्येत रूपांतर करूयात. 600 अधिक 70 अधिक 60 बघा, 0 0 0 अधिक 0 अधिक 60 बरोबर 7, वरून घेतले परत 7, वरून घेतले परत 6, 677. आता या 677 मधले काय दिलेले आहे, शतक स्थान आणि एकक स्थानचा अंक दिलेला आहे. दशक स्थानचा अंक दिला का नाही, मग इथं आपला दशक स्थानचा अंक आलेला आहे 7. मग 7 हा पर्याय किती नंबरला आहे बघा, 7 हा 6 0 70. 70 बरीच मुलं 70 लिहिणार आहेत, यात गोंधळतात. पण 70 हा 70 असा इथं संख्या येणार नाहीये, प्रॉपर संख्या लिहायची इथं, प्रॉपर. बरीच मुलं ही 70 संख्या इथं लिहितील, कारण की शतक पण 70 येत नाही. प्रॉपर इथं संख्या फक्त 7 येते, प्रॉपर संख्या. ऑप्शन नंबर 4 ला गोल करायचंय. पुढे आहे 5900. मी संख्या मांडून घेणार आहे. 5000 अधिक 900 अधिक 0 0 अधिक 9. तर बघा 0 अधिक 0 अधिक 0 9, 0 अधिक 0 बरोबर परत 0, वरून घेतले परत 9 आहे तसे, कारण की संख्या कोणतीही त्याच्या खाली नाही आहे परत मिळवायसाठी, परत आहे तसे 5 इथं मी घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, 5909 संख्या आलेली आहे. मग 5009 मधली शेवटची संख्या कोणती आलेली आहे, 9 आलेली आहे. मग हा 9चा पर्याय काय आहे बघायचा आपल्याला. 9चा पर्याय आहे 2 नंबरला. तर आपण काय करायचं आहे, 2 नंबरचा पर्याय इथं लिहायचा आहे. राहिली तर शेवटचं बघा, 6000 अधिक 0 0 0 अधिक 10 अधिक 6. अशा प्रकारे आहे 0 0 0 अधिक 0 6, वरून घेतले 1, वरून घेतले 0 आणि वरून घेतले 6. तर 6016 ही संख्या आपली आलेली आहे. म्हणजे इथं 6 6 1 6 1 6 आहे. म्हणजे शतक स्थानची जी संख्या आलेली आहे, कोणती आहे, शतक स्थानला येणारी संख्या 0 आहे. मग 0 किती नंबरला आहे, बस 0 2 नंबरला आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, 2 नंबरच्या पर्यायाला बरोबर गोल करायचा आहे. आले लक्षात सगळ्यांच्या. तर अशा प्रकारे आपण काय करायचे, विस्तारित मांडणीची उदाहरण सोडवायची आहेत. तर भरपूर जेवढी कन्फ्यूज करणारी असतील तेवढी उत्तर आपल्याला याच्यामध्ये कन्फ्यूज करतात. आपण आपल्या इयत्ता 3रीचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित विस्तारित मांडणी करायची आहे आणि शिकायचं आहे. आपल्याला घटक लहान वही आपण घातलेलीच आहे आयन विनर साठी, त्या वहीमध्ये तुम्ही काय करू शकता, ही विस्तारित मांडणी व्यवस्थित सोडवायची आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर तुम्ही काय करायचंय, परत हा स्वाध्याय जो आपल्याला घटक आहे आयन विनरचा, तो तुम्ही काय करायचा त्याच्यामध्ये व्यवस्थित सोडवायचा आहे. ओके, थँक्यू. आपण इथंच थांबूयात. आपल्याला आता काय करायचंय, प्रॅक्टिस एक्स्ट्रा करायची आहे.